मराठी सिनेमाचा मजबूत कंटेंट बघता अनेक हिंदी कलाकार आणि निर्माते मराठीची वाट धरतायत। अर्थात रितेश देशमुख या मराठमोळ्या अभिनेत्याने ही लय भारी करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली आणि बॉलिवूडच्या नजराही इथे खिळल्या। दुल्हे राजा, राजा बाबू, हीरो नंबर 1, कुली नंबर 1 अर्थात या चित्रपटांमधलं एक नाव कॉमन आहे ते म्हणजे गोविंदा। गोविंदा मराठीत एंट्री करतोय या बातमीने सध्या जोर धरलाय। गोविंदाच्या पहिल्या मराठी चित्रपटाचं टायटल असणार आहे आला रे आला। 100 पेक्षा अधिक सिनेमांमधून आपल्या अफलातून अदाकारीने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा गोविंदा आता मराठीत येतोय। त्यामुळे मराठीत गोविंदाची अदा कशी पाहायला मिळेल याबाबतची कल्पना आपण डोक्यात लढवायला लागू। 100 पेक्षा अधिक सिनेमांमधून आपल्या अफलातून अदाकारीने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा गोविंदा आता मराठीमध्ये येऊन काय वेगळ्या अदा दाखवणार याबाबतचं विचारचक्र आपल्या डोक्यात सुरू झालं असेल। कारण याआधी गोविंदाने शिक्षणाच्या आईचा घो या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये काम करावं अशी इच्छा सलमानने खुद्द बोलून दाखवलेली, परंतु तो योग काही जमून आलेला नाही। परंतु सध्या तरी गोविंदा आला रे आला या टायटलचा मराठी सिनेमा करतोय असं ऐकण्यात आलंय। त्यामुळे सलमानने सांगितलेल्या रिमेकमध्ये नाही परंतु गोविंदा मराठीत एंट्री करतोय हे 100% खरंय। अर्थात या हीरो नंबर 1 ची मराठीत एंट्री होतेय ती किती धमाकेदार असेल, ती किती वेगळी असेल आणि त्यामुळे आपल्याला किती मजा येईल असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात नक्की असतील। तर ही उत्सुकता अशीच ठेवा आणि आम्हाला सांगा की गोविंदाची मराठीतली एंट्री कशी असावी। तुमची मतं या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये नोंदवायला विसरू नका।